नमस्कार. सगळ्यात प्रथम वाडिया हॉस्पिटलला आपण सगळे आला म्हणून खूप खूप धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. We the transplant department of Wadia Hospital welcome you all and thank you all. Today we have invited you to come over here because we have done a very unique and challenging case recently with the very successful outcome. So in Wadia we are running a solid organ transplant program wherein we do kidney transplant, liver transplant, and now we are starting heart transplants as well. So this case is about the 3-year-old child. She's 3-year-old now. When she came to us, she was just 2.5-year-old girl, very cute girl, came with the huge liver cancer. And after 4-5 cycles of chemotherapy also, the cancer didn't shrink to the extent that we could have removed it safely. So there in our transplant team, liver transplant team is mainly consist of Dr. Darius Mirza, who is from Birmingham Children, Dr. Abhishek Mathur, who had just joined Wadia Hospital and worked in USA for 20 years in liver transplantation, and our surgical department, anesthesia department, and intensive care. So it's a huge team of 60-70 people who work on one case. So it was thought that if we don't operate this child, that child would have lost the life. Parents had no organ donor, so transplantation was not possible. We had asked for ZTCC for the cadaveric organ, which was also not available. Then one out-of-box idea came that the same principle of transplantation applied to this. These are very less than liverचा कॅन्सर घेऊन आली होती आणि तो लिव्हरचा कॅन्सर जवळपास अंतिम टप्प्यातला होता. सो लिव्हर ही शरीरातली सगळ्यात मोठी ऑर्गन आहे. हार्टच्या खाली लिव्हर असतं आणि त्याच्यात खूप रक्तप्रवाह असतो आणि लिव्हर मधला जवळपास 70 ते 80% पोर्शन कॅन्सरने व्यापलेला होता. त्याचा अर्थ आपण आणि तिला किमोथेरपीच्या सायकल्स आपण दिल्या जितक्या देऊ शकतो मॅक्सिमम सगळं दिल्यावरही परत सिटी स्कॅन केल्यावर लक्षात आलं की मेन ज्या नसा असतात हार्टमधून डायरेक्टली खाली येऊन लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हरला सप्लाय करतात, त्याच्याशी त्याने गुंतागुंत केलेली होती ताकी आपण डायरेक्टली ऑपरेट करू शकलो नसतो. मग अशा परिस्थितीत जेव्हा आपली किमोथेरपी संपलेली असते आणि तो ट्युमर ऑपरेट करायच्या स्टेजचा झालेला नसतो तेव्हा एकच आपल्याकडे ऑप्शन असतो, ते म्हणजे प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांटेशन. आता जेव्हा कॅन्सर आपण म्हणतो तेव्हा ते खूप टाइम सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे त्या वेळेतच ऑपरेशन झालं पाहिजे, नाही तर कॅन्सर परत येऊ शकतो. आणि तो जो अल्प वेळ आम्हाला मिळाला त्यात ना तिच्या घरच्या कोणाचं लिव्हर देऊ शकलो आम्ही. छोटी बाळं होती त्यामुळे आई तयार नाही झाली आणि शक्य नव्हतं तिला. आपण कॅडॅव्हरिक ऑर्गन म्हणजे मृत शरीराचं ऑर्गन मागतो, त्याच्यात तिचा नंबर लागला नाही, तिच्या ब्लड ग्रुपचं लिव्हर अवेलेबल झालं नाही. मग आता तिचं जर का आयुष्य वाचवायचं असेल तर कुठलं तरी काहीतरी सर्जरी करायची गरज होती आणि त्यात मग आपला पर्याय निघाला तो एक्स विवो सर्जरी. आणि एक्स विवो सर्जरी म्हणजे जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या नसांसोबत लिव्हर शरीराच्या आतमध्ये नाही करू शकत, एक जरी फुटली तरी पण ब्लड सप्लाय होऊन बाळाला दगा होऊ शकतो, हवं तितकं ऍक्सेस मिळत नाही. मग त्या याच्यामध्ये हार्टच्या खाली ज्या मोठ्या नसा असतात त्यांच्या सकट लिव्हरला अख्खच्या अख्ख शरीराच्या बाहेर काढल्या गेल्या. ह्या स्टेजला सर्जिकल टीम 2 मध्ये डिवाइड होतात. एक टीम जी असते ती शरीरातली मोठी नस परत रिकन्स्ट्रक्ट करते, जे तुम्हाला पिक्चर दाखवलं. दुसरी टीम डॉक्टर माथुर यांच्यासोबत तो ट्युमर काढायचा. सो ट्युमर काढायला प्रिसाइजली सोनॉलॉजिस्टने मॅप करून सांगितल्यावर एक्झॅक्ट तो आपण लिव्हर तेवढा कॅन्सरचा पोर्शन काढला आणि जो छोटा पोर्शन लिव्हरचा उरला होता जो आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे त्या बाळाच्या आयुष्याला पुरेसा होता. प्रत्येक ट्रान्सप्लांटेशनचं एक प्रिन्सिपल असतं, आपलं एक कॅल्क्युलेशन असतं की साधारण 10 किलोचं बाळ असेल तर आपल्याला 100 ग्राम पर्यंत लिव्हर पुरतं. तसं तिचं ते सफिशियंट लिव्हर होतं, फक्त ते खूप सर्जरी ते गुंतागुंतीचे होते. तो पोर्शन सेपरेट केल्यावर आपण तो शरीरामध्ये परत लावला म्हणजे ऑटो ट्रान्सप्लांटेशन, त्याच बाळाचं लिव्हर परत टाकला. तर ही जी शरीराच्या बाहेरची सर्जरी होती ती 6 ते 8 तास चालली. एका घमेल्यामध्ये आपण एक प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन घेतं आणि साधारण आपल्याला माहिती आहे कुठलीही गोष्ट थंड केली की त्याचं
आयुष्य वाढतं. तसं त्या लिव्हरला थंड करायला आणि त्याच्यात सोल्युशन इन्फ्यूज करायला एक स्पेशल टेक्निक वापरल्या गेलं. त्याला हायपोथर्मिक मशीन परफ्युजन असं म्हणतो. आणि ते सर्क्युलेशन सुरू असताना ती सर्जरी केल्या गेली. बाकी आपण नॉर्मल सर्जरी करतो तशीच सर्जरी बाहेर करून ट्युमर बाहेर काढून तो छोटा पोर्शन मग परत आणून ट्रान्सप्लांट केला. आणि त्यानंतर तिला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं गेलं. एखादा आठवडा ती आयसीयू मध्ये राहिली आणि त्यानंतर ती व्यवस्थित आहे. तिची लिव्हर एन्झाईम्स व्यवस्थित आहे. त्यानंतर एक किमोथेरपीची सायकल देतो ती तिला दिलेली आहे. आज ती तुम्हाला भेटायला मिळाली. सिम्पटम काय असतो? लिव्हर कॅन्सरचे सिम्पटम जनरली फार काही नसतात. पोटात एक गोळा होतो आणि बरेचदा असं होतं की लहान मुलांचा गोळा लक्षात येत नाही. त्यामुळे तो खूप मोठा झाल्यावर जेव्हा पोट फुगायला लागतं तेव्हा आपल्या लक्षात येतं. आणि नाहीतर कधी क्वचित काहीतरी नॉन स्पेसिफिक म्हणजे उलटी बिलटी होणं किंवा कुठल्या पोटदुखीसाठी अल्ट्रासाऊंड भरपूरदा केला जातो त्यावेळेला तो ट्युमर दिसतो. या ऑपरेशनची विशेषता काय सांगा? विशेषतः म्हणजे हे अशक्यातली शक्य केलेली गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं ट्रान्सप्लांटेशनचं जे प्रिन्सिपल आहे ते आपण त्याच्यात लावलेलं आहे. दुसरं म्हणजे ते सक्सेसफुली झाल्यामुळे आपण ट्रान्सप्लांट अवॉइड केलेलं आहे. ट्रान्सप्लांट ही अशी गोष्ट आहे की ती एक तर खूप कठीण सर्जरी असते. दुसरं म्हणजे कोणाचं तरी लावलेलं अंग असतं ते शरीराने ऍक्सेप्ट करायला लागतं. त्यासाठी आयुष्यभर इम्युनोसप्रेशन द्यायला लागतं ज्याच्याने प्रतिकार शक्ती कमी होते आणि इन्फेक्शन होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामुळे अवॉइड करता आल्या आहे. मॅडम, याचा साधारण खर्च किती असतो जर सामान्य माणसाला हे करायचं? खर्च ट्रान्सप्लांट सारखाच असतो. किंबहुना मी म्हणेल ट्रान्सप्लांटपेक्षाही एखाद्या वेळेला जास्त होऊ शकतो कारण आपण मशीन परफ्युजन 5-6 तासासाठी वापरतो. पण खर्च आमच्यासारख्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सहसा बघत नाही. जनरली आपण बऱ्याच एनजीओज असतात त्यांना आवाहन करतो. गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतात त्यांना आवाहन करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जी मॅनेजमेंट आहे, आमच्या सीओ मॅडम आहे, मिनी बोधनवाला मॅडम आहे, हे सगळं आम्हाला करू देतात. म्हणजे बरेचदा असं होतं की आमच्याकडे पैसा गोळा झालेला नसतो पण त्यावेळेला आम्हाला ऑपरेशन करायची गरज असते तर आम्ही परमिशन घेऊन तात्पुरतं अरेंज करून ते ऑपरेशन करतो. तसं वेगळ्या वेगळ्या संस्थांची मदत घेऊन आणि आमच्या मॅनेजमेंटची मदत घेऊन हे आम्ही ऑपरेशन्स करतो. सो बेसिकली आपण मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांनाच वाडिया ट्रीट करतो. मैं एक और बात बताऊंगा इसके बारे में. ये इतना बड़ा ऑपरेशन है, ये सपोर्ट के बिना नहीं हो सकता और ये सपोर्ट मल्टीपल लोगों का होता है. तो नंबर 1 फैमिली का, क्योंकि उनको हिम्मत रखती है कि हाँ हम ये पहली बार कर रहे हैं हिंदुस्तान में तो आगे बढ़ने का है. तो उनकी सॉर्ट ऑफ रेजिलियंस और ट्रस्ट जो उन्होंने हमारे ऊपर दिया था वो बहुत ही महत्व का है. दूसरा, पूरा प्रोग्राम का सपोर्ट डॉक्टर बोधनवाला से नीचे पूरी टीम आगे आई सपोर्ट करने के लिए, क्योंकि ये सिर्फ सर्जरी का जीत नहीं था बच्चे के लिए. ये हमारी ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर मुदालियार और उनकी टीम, हमारे रेडियोलॉजिस्ट डॉक्टर सरोज जो हमको लाइन दिखाया कहाँ पे कट करने का है, हमारी आईसीयू टीम, हमारे पैलिएटिव टीम, हमारी फिजियोथेरेपी टीम, क्योंकि ये 2 साल का बच्चा है ना. तो ये सब जब जुड़ता है एक बार में तभी ऐसा अच्छा आउटकम आ जाता है. तो सपोर्ट के लिए पूरी टीम चाहिए होती है और हॉस्पिटल में टॉप से डाउन तक सपोर्ट विच इज जो यहाँ पे मिला है. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की ट्रान्सप्लांटला प्रत्येकच गोष्टीचं हे लोक लागतात. म्हणजे एका सर्जरीसाठी 60-70 लोक इन्व्हॉल्ड असतात. तसं ते प्रत्येकाच्या जनरेशनमध्ये कितपत ह्याचा इम्पॅक्ट असेल, कारण 2-3 वर्षाचं बाळशी ह्याज अ लॉंग लाईफ आहे. सो हाऊ विल दिस सर्जरी इम्पॅक्ट माय लिव्हर रिजनरेशन? सो द लिवर इज अ वेरी स्मार्ट ऑर्गन. बहुत ही समझदार ऑर्गन है. वो बॉडी का एक ही ऑर्गन है जो अपने आप बढ़ सकता है जितना बॉडी चाहती है. तो जो अंग हमने लिवर का रखा है
पहले तो अभी के लिए वो काफी है, और जैसे बच्ची बड़ी होने वाली है वो उसका लिवर उसके हिसाब से बड़ा होने वाला है। तो मेन थिंग इज, जैसे आपने बोला, लिवर का रीजनरेशन होता है, एंड हम उसको मेन चीज होती है कि ऑपरेशन के इमीडिएटली बाद उसका लिवर फेलियर नहीं होना चाहिए, और वो हम अवॉइड कर पाए बोथ एक्स-साइट-2 हाइपोथर्मिक परफ्यूजन और अपनी आईसीयू केयर के साथ। But in the process of regeneration, are there chances that the cancer would come back? Yeah, so this is a very high risk cancer. So जैसे मैंने पहले बताया था, स्टेज में हेपेटोब्लास्टोमा का स्टेज प्रीटेक्स्ट 1 से 4 तक जाता है, और 4 सबसे भयानक होता है। तो ये 4 पे था, प्रीटेक्स्ट 4। तो और इनकी नसों में कैंसर था बच्चे की, जो लिवर के अंदर थी। तो इसका कैंसर का रिकरेंस होने का रिस्क 10 to 30% है, पर फिर भी अभी 70% चांस हमने बच्चे को दिया है लाइफ के लिए। अगर रिकर हुआ तो हमारे पास 1-2 और अपॉर्चुनिटीज हैं ट्रीट करने के लिए। नंबर 1 कीमोथेरेपी, कोई और कीमोथेरेपी तब तक आ सकती है, और थोड़ा टाइम चला जाता है जो अभी की कीमोथेरेपी दी थी, सो द बॉडी विल रिकवर। सेकेंड थिंग इज, the patient can also go for what is called salvage transplantation. Salvage transplantation means now that we've done the resection, if it comes back, and if it comes back in the liver and it's not being able to be controlled by chemotherapy, at that point in time, if there is, a living donor comes forward at that time, or a deceased organ luckily comes forward, then we have a chance with that. But right now she has a 70% chance of like getting through her life without worrying. The fight, we told the family the fight is not over. Like post-transplant, she got 1 round of chemotherapy, which is the standard not post-transplant, post-auto-transplant, I should say. She got 1 round of chemotherapy, which is standard. And now she hasn't totally finished that, so she has to finish that, recover from that. And, she's our lifelong patient, so we're going to keep following That her. was my next question. Like, how long is the recovery period? Yeah. Like, So you're going to see her right now. So she's about 4 weeks out from the surgery, and she's running around very nicely. If you want her to smile, she has her set design. She will only smile for you if you give her a gift. So just to give everybody a heads सो up. रिकरन्स मध्ये अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची होती की जेव्हा आपण पूर्णपणे ट्युमर काढू शकतो विथ द सेफ मार्जिन, तेव्हा रिकरन्सचा चान्स कमी होऊ शकतो. आणि जेव्हा तुम्ही शरीरामध्ये सर्जरी करता तेव्हा तुम्हाला बरेच लिमिटेशन्स असतात, ऍक्सेस नाही, ब्लिडिंग आहे. या एक्स-रे-2 सर्जरीमुळे पूर्णपणे ट्युमर काढता आला. त्यामुळे आम्ही असं म्हणू की रिकरन्सचा जो काही रिस्क आहे ती मिनिमम पॉसिबल याच्यात करण्यात. And I just want to make one more comment about, we were able to do this I think somebody asked about the cost. We were able to do this for this family, which is lower socioeconomic group, because both the hospital made sure that we could move forward, and the providers of the hypothermic machine perfusion, Mr. Subit and Durian Technologies. if we have the machine already, We did not. ते रेंटनी मिळत असते. Yeah. त्याचा रेंट अतिशय महाग असतो, साधारण 3 लाख वगैरे असतो. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की पर यूज तो यूज 12 तास 24 तास लागू शकतो. पण त्यांना रिक्वेस्ट केली की आमचं पब्लिक हॉस्पिटल आहे, नॉन अफोर्डिंग पेशंट आहे, आम्ही पण पैसे नाही घेत आहे पेशंटकडून. त्यांनी आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट Yeah. वन And- टाइम यूज के लिए 3 लाख लगते हैं. Yeah. वो And कितने घंटे एक मतलब 24 हा म्हणजे पूर्ण सर्जरी कधी 10 तासात संपते, कधी 18 तासात संपते. And I think it's also another important point that we can do these sort of really extensive, heroic surgeries at public hospital settings with the help of the whole society. It's not possible just by ourselves. But with the society's help, if they come forward and fund these kids and help these children, then even like it doesn't matter which socioeconomic group you are. I mean, these families very poor, but they were still able to
we were still able to do it. तो हा जो मुद्दा आता सर सांगतात आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. भारतामध्ये तुम्ही पाहिलं आणि भारतासारख्या कंट्रीजमध्ये तुम्ही पाहिलं तर ट्रान्सप्लांटेशन आणि ट्रान्सप्लांटेशन सारख्या सर्जरीज फक्त श्रीमंतासाठी होतात, फक्त कॉर्पोरेट प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये होतात. आणि म्हणूनच आम्ही हे आव्हान घेऊन ऍक्च्युली हा प्रोग्राम ट्रान्सप्लांटेशन डिपार्टमेंट सुरू करणं हे खूप आव्हानात्मक काम आहे. ते आम्ही सुरू केलं आणि नुसते खर्चासाठी मदत करणारेच नाही तर देश विदेशातून डॉक्टर डगास मिर्झा तुम्ही पाहताय त्यांना हे बर्मिंगहॅम चिल्ड्रन मधून यांचा खूप दांडगा अनुभव आहे लहान मुलांच्या ट्रान्सप्लांट. ही हॅज डन मोर दॅन 6,000 लिव्हर ट्रान्सप्लांट्स. डॉक्टर अभिषेक माथुर ही हॅज वर्क फॉर 20 years अँड डन मोर दॅन सेव्हरल 100 ट्रान्सप्लांट. हे सगळे आमच्यासाठी हार्डली काही याच्यामध्ये मदतीला आले आहे. सो इट इज नॉट ओनली की पेशंट गेट्स बेनिफिट पण इथे जे एक्सपर्टाईज आहे त्यांना पण ते ट्रेनिंग मिळतं. कारण की तुम्हाला एक नाही मल्टिपल डिपार्टमेंट्स लागतात. प्रत्येकासाठी हे फील्ड नवीन आहे, त्याचा अनुभव घ्यायला लागतो. सो लिव्हर कॅन्सर साधारण 1 in 1 million 1 to 3 in 1 million असतो आणि फॉर्च्युनेटली हा सर्जिकली ट्रीटेबल कॅन्सर असतो. पण साधारण 10 ते 15% मुलं असतात जी अपसासारखी असतात, ज्यांना सर्जरी करणं पॉसिबल नसतं. म्हणजे मागच्या वर्षी आमच्याकडे 4 अशी मुलं आली आहेत बिफोर आमचे ट्रान्सप्लांट सर्जन सगळे येण्या अगोदर. त्या अगोदर 2 मुलांना ट्रान्सप्लांटेशनसाठी आम्ही दुसरीकडे पाठवलं होतं आणि एका फॅमिलीने एवढं सगळं ट्रीटमेंट घ्यायला रिफ्यूज केलं होतं. पण आता एव्हरीथिंग विल बी अवेलेबल. ट्रान्सप्लांट जरी नाही म्हटलं तरी ही दुसरी सर्जरी. कारण की आपल्या कंट्रीमध्ये सगळ्यात आव्हानात्मक असतं की पैसा तर आहेच, ते तर जगजाहीर आहे, पण ऑर्गन मिळणं पण अतिशय कठीण असतं. त्यातल्या त्यात मुलांना ऑर्गन मिळणं ते अजून कठीण असतं. हे जे आम्ही केलं आहे आय थिंक पहिल्यांदा वेस्टर्न वर्ल्डमध्ये एक मुलाला असं ऑपरेशन केलं आहे. कारण आम्ही इंग्लंड किंवा अमेरिकामध्ये ह्या मुलांना ऑटोमॅटिक ट्रान्सप्लांट करतात. फॅमिलीचं परिस्थिती असं होतं की डोनर नव्हतं आणि सिस्टम असं होतं की जे कॅडेव्हरिक डोनर होतं ते एकदम कमी आहे आणि ह्या मुलांना ते भेटला पण नाही. तर इन दिस सिच्युएशन we tried to combine 2 different technologies, difficult liver operation and the use of the machine and the skills of transplantation to be able to do this complicated operation. So we are grateful to the family, we are grateful to the wider team and to the management team at Wadia to help us continue with this, and the company that gave us the machine for free on that day. And I'm very happy to take questions because I do believe that this is one way that some children will be spared transplantation. Not all, but a small proportion of children will be spared transplantation using this technology. I'm happy to take any questions. सो तुम्ही वर्ल्ड लिटरेचर पाहिलं तर जे काय आम्ही ट्रेस करू शकलो त्याच्यात ही टेक्नॉलॉजी वापरून केलेलं इतक्या छोट्या बाळाचं हे पहिलं ऑपरेशन आहे. भारतात नक्कीच आहे पण बाकीच्याही कंट्रीजमध्ये ही टेक्नॉलॉजी वापरून अशा पद्धतीचे इतक्या छोट्या बाळांमध्ये ऑपरेशन झालेले नाही. मेरा नाम सद्दाम हुसैन है. मेरी वाइफ का नाम हसीना खातून शेख है. मेरी लड़की का नाम हफ्सा खातून शेख है. मेरी लड़की को ट्यूमर का ब्लेस्टोमा गांठ हुआ है. वाड़िया में इलाज चल रहा था. पूरा रिपोर्ट निकाले तो मालूम पड़ा कि मतलब कैंसर का गांठ है, ब्लेस्टोमा गांठ. तो यहाँ पे डॉक्टर ने बताया ऐसा ऐसा है, जो भी करना है हम करेंगे. पहले हम लोग डर गए थे बहुत ज्यादा. नया नया कोई भी चीज कोई भी सुनता है तो डर ही जाता है. तो फिर बाद में डॉक्टर लोग ने हिम्मत दिया, सपोर्ट किया. डॉक्टर ने सभी जितने भी डॉक्टर सब मिलकर हिम्मत दिए, सपोर्ट किए. तो हमें रेडी हुआ. तो लीवर ट्रांसप्लांट के लिए बोले थे तो हमारे में कोई भी करवा नहीं सकता था. तो डॉक्टर ने बोला कि बाहर में ऐसा हुआ है, अपने इंडिया में शायद पहली बार हो रहा है. तो उन्होंने यहाँ पे बोले तो हम लोग डर गए थे, फिर भी हमने किया.
बोले आज ये है आपका लोग हमको करना ही है, तो हमने रिस्क लिया और ऑपरेशन किया, सक्सेस हो गया है। मी डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे, बाल शस्त्रक्रिया विभागाची वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटलची हेड ऑफ द डिपार्टमेंट. वाडिया हॉस्पिटलने आमच्या मॅनेजमेंटच्या मदतीने डॉक्टर सीओ डॉक्टर बिनी बोधनवाला यांच्या मार्गदर्शनाखाली पिडियाट्रिक सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्राम गेले 2-3 वर्ष झाले सुरू केलेला आहे. यामध्ये आम्ही किडनी, लिव्हर यांचं ट्रान्सप्लांटेशन करतो आणि आता नुकतंच हृदया प्रत्यारोपणसाठी सुद्धा वाडिया हॉस्पिटलला सरकारने मान्यता दिलेली आहे. आता वाडिया हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट करायचं प्रयोजन काय? तुम्ही नंबर पाहिला तर साधारण दरवर्षी 2000 मुलं ट्रान्सप्लांटेशनच्या शिवाय आपला जीव गमावतात. ट्रान्सप्लांटेशन हे सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नाही. कधीतरी ऑर्गन अवेलेबल नसते आणि एक्सपर्टाईज अवेलेबल नसतं, कारण की ट्रान्सप्लांटेशन फक्त प्रायव्हेट कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे. आणि म्हणूनच सगळ्यांना ही सुविधा मिळावी या विचाराने आम्ही हे ट्रान्सप्लांटेशन सुरू केलेलं आहे. वाडिया हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांटेशन करायला ज्याही टीम्स लागतात ते एकाचं काम नव्हे. एका ट्रान्सप्लांटेशनसाठी भरपूर डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्ड असतात, जसे की इंटेन्सिव्ह केअर आहे, किडनीचं डिपार्टमेंट आहे, लिव्हरचं डिपार्टमेंट आहे, न्यूट्रिशन आहे, अॅनेस्थेटिस्ट हवे असतात. सो प्रत्येक विषयामधले तज्ज्ञ वाडियामध्ये असल्यामुळे हे सगळं आम्हाला शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे ते सर्वसाधारण लोकांना सुद्धा परवडणारी ट्रीटमेंट झाली असल्यामुळे आमचे अंदाज आहे की आपण बऱ्याच मुलांचा जीव वाचवू शकू. आणि यामध्ये आजच्या या ज्या घेतली त्या संदर्भाने सांग. सो आज जी तुम्ही मुलगी पाहिली ती 3 वर्षाची मुलगी अप्सा नावाची, तिला लिव्हर ट्युमर होता जो अतिशय मोठा होता आणि त्याला किमोथेरपीच्या बऱ्याच सायकल्स दिल्यानंतर सुद्धा तो कमी झाला नाही आणि त्याच्यासाठी ट्रान्सप्लांटेशन हा एकच पर्याय होता आणि तो पर्याय अनंत कारणामुळे त्या मुलीसाठी नव्हता आणि त्याच्यामुळे एक जगावेगळी निराळी सर्जरी करण्यात आली, ज्यामध्ये लिव्हर शरीराच्या बाहेर काढण्यात आलं आणि लिव्हरला कोल्ड परफ्युजनमध्ये मेंटेन करून लिव्हर मधला ट्युमर काढण्यात आला आणि लिव्हरचा उर्वरित भाग जो त्या बाळाच्या जीवाला पुरेसा होता तो परत प्रत्यारोपण करण्यात आला. सो इट इज एक्सिटू लिव्हर रिसेक्शन विथ ऑटो ट्रान्सप्लांटेशन. आज ही सर्जरी होऊन 1 महिना झालेला आहे आणि ती बाळ घरी गेलेली आहे आणि ती व्यवस्थित आहे. सर्जरी करणारे मेन सर्जन आहेत डॉक्टर अभिषेक माथुर, डॉक्टर डरास मिर्झा. आमचं सर्जिकल डिपार्टमेंट अॅनेस्थेटिस्ट आहे डॉक्टर अमरीन सावंत आणि रेडिओलॉजिस्ट पण डॉक्टर सरोज चव्हाण आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कॅन्सर डिपार्टमेंट डॉक्टर मुदलियार आणि लास्ट बट नॉट लिस्ट आमची मॅनेजमेंट डॉक्टर बिनी बोधनवाला आणि मॅनेजमेंट टीम यांचं मोठं सहकार्य आहे. एक मिनिट हिंदीमध्ये थोडं तो वो फर्स्ट इंडिया के बारे में बताने का है, पूरा स्टार्ट करके लेकिन हिंदी में. ठीक है, ठीक सर्जरी की बात करके. ठीक है. तो मेरा नाम डॉक्टर अभिषेक माथुर है. मैं लिवर ट्रांसप्लांट का प्राइमरी सर्जन हूं यहाँ पे. तो आज हमने जो बच्ची को देखा वो 2 years 9 months की अभी हो रही है और उसका प्रॉब्लम था हेपेटोब्लास्टोमा, लिवर का कैंसर. और लिवर का कैंसर बहुत ही एडवांस था, स्टेज 4 तक, प्रीटेक्स स्टेज 4, द मोस्ट एडवांस्ड कैंसर. तो इसके लिए हमने पहले तो कीमोथेरेपी किया था. कीमोथेरेपी के बाद जब हमारे पास सिर्फ 4 हफ्ते के करीब होते हैं जिसमें हम इधर लिवर के ट्यूमर को निकाल सकते हैं, जो बोलते हैं लिवर रिसेक्शन, या लिवर का ट्रांसप्लांट कर सकते हैं. अनफॉर्चुनेटली बच्ची को उस पीरियड में लिवर का ट्रांसप्लांट लिविंग डोनर या डिसीज डोनर में नहीं मिला. तो फिर हमारा ऑप्शन सिर्फ था कि लिवर रिसेक्शन करने के लिए, पर ये ट्यूमर ऐसी थी जो लिवर की सभी नसों में घुस गई थी. तो लिवर रिसेक्शन के लिए नॉर्मल सर्जरी
नहीं काम चलने वाली थी, तो हमने इनोवेटिव टेक्निक यूज की। इनोवेटिव टेक्निक इसमें कि हमने पूरा लिवर और जो बड़ी नस थी जिसमें ट्यूमर थी वो पूरी बॉडी के बाहर निकाल दी, और फिर हमने कैंसर को निकाला और वो नसों को रिकंस्ट्रक्ट किया और फिर लिवर का ऑटो ट्रांसप्लांट किया। इसमें मेन चीज है हमने 2 टेक्निक यूटिलाइज की, एक एक्स साइटू टेक्निक और दूसरी मशीन परफ्यूजन की टेक्निक। तो हमने लिवर को बाहर निकाला, मशीन परफ्यूजन पे लगाया सो उसका इंजरी नहीं हो, और उसके बाद वापस ऑटो ट्रांसप्लांट किया। इससे बच्चा 2 हफ्ते करीब में घर वापस आ गया और अभी बच्ची एकदम ठीक हंसते खेलती है।